श्री स्वामी समर्थ. जन्मतारखेवरून जाणून घ्या काय असणार आहे तुमचं करिअर. हो, कारण की कधी कधी काय होतं, आपण करिअर निवडतो तर खरं, पण त्या करिअरमध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा ते करिअर जेव्हा करतो तेव्हा खूप साऱ्या अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतात. पण जर का तुमची जन्मतारीख तुम्हाला एकदम प्रॉपर माहिती असेल, तर त्या जन्मतारखेनुसार जर तुम्ही करिअर निवडलं तर तुमची प्रगती ही हमखास ठरलेली आहेच. त्याचबरोबर तुम्हाला त्या करिअरमध्ये पूर्णपणे 100% रिझल्टसुद्धा मिळत असतो. तुमची जन्मतारीख एखाद्या विशिष्ट ग्रहाशी संबंधित आहे आणि एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे त्या ग्रहांवरून ठरलं जातं. एखादी व्यक्ती जीवनातही त्याच ग्रहाशी संबंधित करिअर आपोआपच निवडत असते, पण त्यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख माहीत असणं तितकंच आवश्यक आहे. मग याची संपूर्ण माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. जन्मतारखेनुसार तुम्ही स्वतःसाठी सर्वोत्तम करिअर क्षेत्र निवडू शकता, कारण की योग्य करिअर निवडूनच तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरांना स्पर्श करू शकणार आहात. तुमची जन्मतारीख एखाद्या विशिष्ट ग्रहाशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे त्या ग्रहांवरून ठरतं. एखादी व्यक्ती जीवनातही त्याच ग्रहाशी संबंधित करिअर सुद्धा निवडून बसते. करिअर विरुद्ध दिशांना असेल तर व्यक्तींच्या आयुष्यात अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागत असतं. त्याचा परिणाम करिअरवर सुद्धा नकळतपणे होत असतो. म्हणूनच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे की जन्मतारखेनुसार कोणतं करिअर आपण करावं. चला तर मग सुरू करूया. 1, 10, 19 किंवा 28 ज्या व्यक्तींची जन्मतारीख आहे त्यांचा संबंध सूर्याशी असतो. त्यांच्या शिक्षणात सहसा अडथळे येतात. शासन, प्रशासन, वैद्यक आणि राजकारण हे क्षेत्र या लोकांना लाभ देतं. ज्या क्षेत्रात ते राहतात तेथे ते नेहमीच नेतृत्व करतात. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच करिअर सुरू होत असतं. त्यामुळे 2024 मध्ये करिअरमध्ये काही चढ उतार येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे, सूर्याची उपासना करायची आहे. त्यामुळे तुम्ही सूर्याची उपासना केल्यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्र हमखास पठण करायचं आहे. जर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र हे पठण करत असाल तर तुमच्या करिअरमध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवत आहेत त्या जाणवणार नाही. त्यानंतर पुढची जन्मतारीख आहे 2, 11, 20 किंवा 29. या जन्मतारखेच्या लोकांचा म्हणजे त्यांचा संबंध चंद्राशी असतो. ही लोक खूप मेहनत करून आपलं शिक्षण पूर्ण करत असतात. कला, चित्रपट, वैद्यक, नौदल, शिक्षण आणि खाण्यापिण्याची क्षेत्रे त्यांना लाभ देतात. ते त्यांच्या सर्व समस्या सोडवतात. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस विलंब होतो, परंतु कालांतराने सर्व समस्या दूर होतात. 2024 मध्ये करिअरमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्यासाठी उपाय आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवांची तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे. त्यानंतर पुढच्या जन्मतारखा आहेत 3, 12, 21 किंवा 30. या जन्मतारखा ज्यांच्या आहेत त्यांचा संबंध गुरुशी असतो. ही लोक ज्ञानी मानली जातात. त्यामुळे त्यांची शिक्षण आणि बौद्धिक स्थिती ही पूर्णपणे चांगली असते. त्यांना शिक्षण, धर्म, कायदा, प्रसारमाध्यमे आणि सहकार क्षेत्रात लाभ मिळतात. करिअरच्या सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. 2024 मध्ये करिअर आणि स्थानांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपाय करायचा आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे. विष्णू सहस्त्रनाम जाप करायचा आहे. तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप अवश्य करायचा आहे. त्यानंतर पुढची जन्मतारीख आहे 4, 13, 22 किंवा 31 जन्मतारीख ज्यांची आहे ते राहूशी संबंधित आहे. सहसा त्यांच्या शिक्षणात चढ उतार हे असतात. ते अभ्यास काहीतरी वेगळा करतात आणि अभ्यासाव्यतिरिक्त दुसरंच काहीतरी करून बसतात. हे लोक संगणक, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, ज्योतिष आणि कला क्षेत्रात चांगले आहेत. त्यांची कारकीर्द लहान वयातच सुरू होते. 2024 मध्ये करिअरमधील मोठे निर्णय घेताना सावधगिरी बाळगायची आहे. त्यासाठी उपाय आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान शिवांची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे, मंत्रजाप करायचा आहे. ओम नमः शिवाय हा जप सातत्याने करत राहायचा आहे. त्यानंतर पुढची जन्मतारीख आहे 5, 14 किंवा 23. यांचा संबंध बुधाशी असतो. या लोकांचं शिक्षण
मध्यम राहतं. त्यांच्यासाठी बँकिंग, वित्त, विपणन आणि वाणिज्य क्षेत्र हे चांगलं आहे. हे लोक सर्व प्रकारची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. त्यांचं करिअर सुरुवातीला काही वेळेतच राहतं, पण नंतर ते त्यांचं करिअर बदलून चांगले स्थान मिळवतात. सन 2024 मध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. उपाय आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान गणेशांची पूजा करायची आहे. नेहमी ओम गण गणपतीय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष रोजच्या रोज पठण करायचं आहे. त्यानंतर पुढची जन्मतारीख आहे 6, 15 किंवा 24. ज्यांची जन्मतारीख ही आहे त्यांचा संबंध शुक्राशी असतो. ते शिक्षणाच्या बाबतीत खूप बदल करतात. त्यांच्यासाठी चित्रपट, माध्यम, औषधं, रसायने, दागिने, सौंदर्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रे ही पूर्णपणे चांगले आहेत. यश उशिरा मिळते, पण तुम्ही करिअर लवकरात लवकर सुरू करू शकता आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लाभसुद्धा भरपूर प्रमाणात होत असतो. तर उपाय आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. दर शुक्रवारी वेणी अर्पण करायचे आहे. पुढची जन्मतारीख जी आहे ती आहे 7, 16 किंवा 25. जी जन्मतारीख म्हणजे ह्या लोकांची आहे ते केतूशी संबंधित आहेत. हे लोक शिक्षणाच्या बाबतीत मध्यम आहेत, पण अतिशय हुशार आणि सर्जनशील आहेत. अभियांत्रिक, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, सर्जनशीलता, तत्त्वज्ञान किंवा प्रवास हे क्षेत्र त्यांच्यासाठी चांगले राहणारे आहे. त्यांच्या कारकिर्दीत काही काळ चढ उतार येत आहे, पण काही काळानंतर या लोकांना स्वतःचे काम करायला आवडणार आहे. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान महाशंकरांची पूजा अर्चा करायची आहे. तुम्हाला उसाचा रस त्यांच्यावर अभिषेक करताना अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तिथे पूजा अर्चा करायची आहे. पुढची जन्मतारीख आहे 8, 17 किंवा 26. ज्यांची जन्मतारीख ही आहे त्यांचा संबंध शनीशी असतो आणि त्यांच्या शिक्षणाची स्थिती ही अगदी चांगली असते. मात्र अनेक अडथळ्यांमुळे त्यांचे शिक्षण शक्य होत नाही. बऱ्याचदा विलंबनानंतर त्यांना हवं ते शिक्षण मिळते. त्याच्यासाठी कारखाना, उद्योग, लोखंड, कोळसा, शिक्षण, कायद्याच्या क्षेत्रात सर्वोत्तम आहे आणि त्यांची कारकिर्दी फार लवकर सुरू होते. उपाय आहेत. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी शनिदेवाची पूजा करायची आहे. दर शनिवारी 11 काळे उडीद तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला व्हायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मारुतीची ही उपासना केलेली अगदी लाभदायी ठरणारे आहे. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर मारुतीच्या उजव्या बाजूचा जो शेंदूर असतो तो आपल्या कपाळी लावायचा आहे. आपल्याला ज्या काही करिअरमध्ये अडचणी येत आहेत त्या तिथे तुम्हाला मारुतीरायाला सांगायच्या आहेत. मारुतीराया लवकरच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत. त्यानंतर 9, 18, 27 ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा संबंध मंगळाशी असतो. त्यांची शैक्षणिक स्थिती अगदी मध्यम राहते. सहसा हे लोक काही वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतात. लष्कर, पोलीस, प्रशासन, कारखाना, जमीन आणि मेहनतीचे क्षेत्र त्यांच्यासाठी अगदी सर्वोत्तम आहे. ते कुठेही राहतात. ते लोकांना त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमती देतात. त्यांची कारकिर्दी अगदी लहानपणापासूनच सुरू होत असते. त्यासाठी तुम्हाला जर तुमच्या उपाय आहे करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भगवान हनुमानाची पूजा म्हणजे हनुमानजींची पूजा अर्चा तुम्हाला मनोभावे करायची आहे. हनुमान चालीसा पठण करायचा आहे. नित्यनेमाने शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमानांच्या चरणाशी जो काही शेंदूर तुम्हाला मिळेल तो तुम्हाला रोज कपाळी लावायचा आहे. म्हणजे मंगळवार किंवा शनिवार या दोन्ही वारांपैकी जायचं आहे. पायाचा शेंदूर घ्यायचा आहे, हनुमानाच्या पायाजवळचा शेंदूर आणि तो कपाळी लावायचा आहे. असं केल्यामुळे नेहमी तुमच्यावर हनुमानजींची कृपा छायाछत्र राहणार आहे आणि तुम्हाला नेहमी करिअरमध्ये यश संपादन करणार आहे. तर ह्या होत्या जन्मतारखेवरून तुमचं करिअर काय असणार आहे याची संपूर्णपणे माहिती. आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये अशा वेगवेगळ्या माहितींसोबत, वेगवेगळ्या राशींच्या माहितींसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.